की ज्यावेळेला काँग्रेसची निवडणूक झाली, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची, सीताराम केसरी, राजेश पायलट आणि शरद पवार, तर त्यावेळेला आपली भूमिका काय होती त्यामध्ये, त्या निवडणुकीमध्ये? त्या भूमिकेचे मी काँग्रेसचा ते महासचिव होतो. हो. आणि आता तिथले संबंध, वैयक्तिक संबंध बरेच वर्षात निर्माण होतात. हो. जवळीक निर्माण होते. हो. तशी होती झाली. पण त्या निवडणुकीमध्ये मी भाग घेतला. मी योग्य त्या ठिकाणी मतदान केलं. ते गुप्त मतदान आहे, त्यामुळे सांगायचं काही प्रश्न नाही. त्याचा तुम्हाला परत काय नाही, तसं काही झालं नाही, काही फरक नाही पडला. अच्छा. पण नंतर पुन्हा पवार साहेबांची त्या पहिल्या निवडणुकीनंतर खूप जवळीक निर्माण झाली. आणि 91च्या नंतर 91ला तो विषय झाला, जो व्हायचा तो झाला. पण त्यानंतर मात्र खूप आमची जवळीक निर्माण झाली. बरोबर. ते दिल्लीमध्ये काय असेल तर मला ते विश्वासात घेऊन सगळे काम करायचे. 96ला 98ला, आणि त्या निवडणूक मला अजिबात काही त्रास झाला नाही. 96चे तर कोणी विरोध नव्हता, काय नव्हता. 96ला सगळ्यांचं मताधिक्य घडलं. बाबरी मस्जिद वगैरे झाला, तो मुस्लिम समाज सोडून गेला. माझं एकट्याचं मताधिक्य वाढलं. म्हणजे 1 लाख होतं ते 1.25 लाखापर्यंत गेलं त्यावेळेस. त्यामुळे ते अगदी मग सेटल झालो मी. 5 वर्षानंतर काही कोणाचे विरोध नव्हता, काही नव्हतं. 99ला ते कारण स्पष्ट होतं की तुम्ही काही पवारांना मतदान करणार नाही, तुम्ही निवडून आलात तर, आणि काँग्रेस सांगेल तेच कराल, आम्हाला मराठा पंतप्रधान करायचं वगैरे हे वातावरण झालं. त्यात फटका बसला. तर ते काही दिसत होतं की असं घडणार म्हणून.